आशीर्वाद मिळवण्यात आमचा भाग. हालेलुया. आशीर्वाद मिळवण्यात आमचा भाग असं आपण पाहणार आहोत की आमचा भाग काय. आम्ही आशीर्वाद मिळवण्यासाठी आमचा त्याच्यामध्ये सहभाग आमचा बी काहीतरी भाग आहे. आम्ही काहीतरी करणं गरजेचं आहे, तर आम्हाला ते आशीर्वाद मिळतात. लक्षात घ्या. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर आम्ही पाहतो की पहिली गोष्ट अनुवादाचं पुस्तक त्याचा 28वां अध्याय आणि त्याचा 1 आणि 2 वचन आपण वाचणार आहोत. तुझा देव परमेश्वर याची वाणी तू लक्षपूर्वक जर ऐकशील आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक जर पाळशील तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला उंच करेल. पुढे तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे काय येतील? धावत येतील. आमेन म्हणा. आमेन. हालेलुया म्हणा सर्वजण. आमेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बघा देवाचं वचन सांगतं की जर तू बायबल सांगतं की परमेश्वर तुझा देव याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या सर्व आज्ञा मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक जर पाळशील तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा तुला काय करेल? उंच करेल. हालेलुया. आणि पुढे म्हटलेलं आहे तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. हालेलुया म्हणा. आशीर्वाद धावत येतील तुझ्याकडे. प्रेज लॉर्ड. तर आम्हाला देवाचं वचन सांगतं की जर आम्हाला आशीर्वाद पाहिजे तर पहिलं देवाजवळ येणं हे आमचं कर्तव्य आहे. देवाजवळ आम्ही येणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आम्हाला देव जे सांगतो ते देवाचं वचन जे आम्हाला दिलेलं आहे नियमशास्त्र, इथं म्हटलेलं आहे की सर्व आज्ञा जे नियमशास्त्र जे आज्ञा आम्हाला दिलेल्या आहेत त्या जर आम्ही काळजीपूर्वक जर पाळल्या तर आमच्या मागे आशीर्वाद धावणार आहेत. आणि इंग्लिश मध्ये असं म्हटलेलं आहे तुला आशीर्वाद काय करतील माहिती आहे का? तुला मागे टाकतील तुला आशीर्वाद आणि तुझ्या पुढे जातील. किती जणांना असं वाटतं की आशीर्वाद जे आहेत त्यांनी मला ओव्हरटेक करायला पाहिजे, त्यांनी आणि माझ्या पुढे जायला पाहिजे. किती जणांची इच्छा आहे? बाकी त्यांची इच्छा नाही. काय जणांची किती मनापासून इच्छा आहे की ज्यांना आशीर्वाद त्यांची नाही का पुढे जायला पाहिजे, ओव्हरटेक करून पुढे तुमच्या पुढे धावायला पाहिजे. हालेलुया. इथं म्हटलेलं आहे तुझ्या काय म्हटलं मराठीमध्ये म्हटलंय तुझ्याकडे धावत येतील. धावत. आता धावत येऊन गाठलं पाहिजे की नाही आपल्याला आशीर्वाद? प्रेज लॉर्ड. आपल्या मागे जर आशीर्वाद असले तरच येऊन आपल्याला गाठणार आहे, तर आपल्या पुढे ओव्हरटेक करून गेले पाहिजे. कारण आमच्या पुढे आशीर्वाद जर पुढे जात राहिले, आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला आशीर्वाद आमच्या पुढे जर जात राहिले तर आमचं प्रत्येक कामात आम्ही यशस्वी होत राहणार आणि प्रत्येक गोष्ट देव आशीर्वादित करणार आमची. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तर आम्ही महत्वाचं काय की परमेश्वराच्या वचनामध्ये आम्ही पाहतो की देवाचे आशीर्वाद तुला इंग्लिश मध्ये म्हटलेलं आहे ओव्हरटेक तुला करतील. म्हणजे आपल्या मराठीमध्ये तुझ्याकडे धावत येतील असं म्हटलंय. पण आपल्याला पास करणं गरजेचं आहे. पण आशीर्वाद काय राहिले पाहिजे? मागे असले पाहिजे. आमच्या मागे आशीर्वाद असले तरच आम्हाला येऊन गाठणार आणि पुढे जाणार आहे. आशीर्वाद नाही तर मग काय गाठणार आमच्याला? समस्या. जर आम्ही आज्ञापालन नाही केल्या, जर आम्ही देवाचं आज जे वचन आहे त्यावर आम्ही विश्वास ठेवला नाही तर आम्हाला आशीर्वाद आमच्या मागे धावतील का? नाही धावणार. प्रेज लॉर्ड. आमच्या मागे आशीर्वाद धावतील का? नाही. कारण जर आम्ही देवाचे वचन जर पालन केलं, देवाच्या आज्ञेचं पालन केलं, देवाच्या वचनावर विश्वास ठेवला आणि विश्वास तिथं दिसतो की देवाचं वचन आहे त्याप्रमाणे आम्हाला पहिलं केलं पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. देवाचं वचन आम्हाला काय केलं पाहिजे? वचन सांगतं की आम्हाला वचनावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या जीवनावर अडथळे निर्माण करून घेतो ते म्हणजे वचनावर विश्वास न ठेवणं. अशी काही कृती आम्ही करतो की ती वचनावर विश्वास ठेवत नाही, अविश्वास दर्शवतो आम्ही.
पण आम्हाला बायबल सांगतं की तुला परमेश्वराचे आशीर्वाद तुला गाठतील, तुझ्या पुढे जातील, तुला नाही का तुला गाठून तुला मागे टाकतील. तुला का की हे गरजेचं आहे, आपल्या पुढे आशीर्वाद धावणं गरजेचं आहे. हालेलुया. आपल्या पुढे आशीर्वाद धावणं गरजेचं आहे. आणि म्हणून पण कशावर अवलंबून आहे? जर तू लक्षपूर्वक माझ्या आज्ञेचं पालन करशील तर, जर तू लक्षपूर्वक माझं तू नाही का वचन ऐकशील तर तुला आशीर्वाद येऊन गाठणार आहेत. तर आम्हाला मागे आमच्या आशीर्वाद चालणार आहेत. हालेलुया. पण उलट काय होतं माहिती आहे का? आम्ही पुढे चाललोय, जर आम्ही मागे बघितलं तर आशीर्वादाच्या कसं चांगलाच प्रवास होईल का? सांगा ना. तुम्ही पुढे चाललाय आणि मागे बघून प्रवास व्यवस्थित होईल का? गाडी नीट चालवणं होईल का तुम्हाला? आम्हाला पुढं परमेश्वर त्याचं वचन त्याचं आज्ञापालनकडे बघायचं, त्याच्यावर विश्वास ठेवून चालायचा आहे. आशीर्वादाकडे बघू नका. जर आम्ही आज्ञापालन केले, आम्ही प्रार्थना करत राहिलो, देवाकडे बघत राहिलो, तर आशीर्वादाकडे बघायची गरज नाही. तुम्हाला आशीर्वाद येऊन गाठणार आहेत, तुम्हाला ओव्हरटेक करणार आहेत. हालेलुया. सारखं मागे बघायची गरज नाही आशीर्वादाकडे. जो आशीर्वादाच्या मागे जातो ना, लक्षात घ्या, तो पुढे जात नाही, तो मागे गेल्यासारखा आहे. आशीर्वादाच्या मागे जाऊ नका, त्या आशीर्वादाच्या मागे तुमच्या येऊ द्या. मला शेजारच्याला आशीर्वादाच्या मागे जाऊ नका, आशीर्वादाच्या मागे लागू नका, आशीर्वाद देणाऱ्याच्या मागे लागा. हालेलुया. मला सगळं आशीर्वादाच्या मागे लागू नका, आशीर्वाद देणाऱ्याच्या मागे लागा. आशीर्वाद देणारा कोण आहे? परमेश्वर आशीर्वाद देणारा देव आहे. आणि त्याच्या मागे जर लागले तर तुमच्या पाठीमागे आशीर्वाद येतच आहेत, धावतच येत आहेत. तुम्हाला गाठणारच गाठणार. आणि पुढच्या प्रत्येक कामाला जाऊन ते बी तिथं गाठणार आणि तिथं आशीर्वादित करणार ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाला तर काय करायचं आहे? आशीर्वाद द्यायचे तुम्हाला. देवाला तुम्हाला भरपूर आशीर्वाद द्यायचा आहे. इस्रायल लोकांना परमेश्वराला कुठला देश द्यायचा होता? जो दुधा मधाचा, कशाचा देश? दुधा मधाचा, फळाचा, बलद्रूपचा, हिरवागार, आशीर्वादित तो देश त्यांना द्यायचा होता. मग इस्रायल लोक 40 दिवस रानातच फिरत होते. रानात म्हणजे एकदम रान, तिथं काय दूध मध नाही, काय नाही. त्या रानात परमेश्वर त्यांना माना देत होता, त्या रानात देव परमेश्वर त्यांना सगळं काही देत होता. पण त्यांच्या पुढं देवाने त्यांना अभिवचन दिलं होतं की मी तुम्हाला एक देश देत आहे, कनान देश. तो देश कसा आहे? दुधा मधाचा देश आहे. तो एकदम आशीर्वादाचा देश आहे, तो समृद्धीचा देश आहे. देवाला चांगलं द्यायचं आहे, देवाला उत्तम द्यायचं आहे. पण देवाला त्यांच्याविषयी काय सांगायचं होतं? की त्यांनी त्याच्या वचनावर, त्याच्या आज्ञेचं पालन त्यांनी करून त्या देशामध्ये जायचं आहे, त्या आशीर्वादाच्या देशामध्ये जायचं आहे, जो दुधामधाचा देश म्हटला गेलेला आहे. कुठला देश? हालेलुया. मला तिथं काय भेटणार आहे? दूध आणि लहान लेकराला काय लागतं? बोला हालेलुया. तर या ठिकाणी अनेक वेळा इस्रायल लोक, गणनाचं पुस्तक काढूया, ते 13वा अध्याय काढूया, 32 आणि 33 वचन काढू. त्यामध्ये असं वचनात आहे की अनेक वेळा इस्रायल लोकांनी त्यांचा नाश होण्याचं कारण त्यांनी देवाच्या वचनावर, देवावर अविश्वास दर्शवणं. देवाला त्यांना उत्तम देश द्यायचा होता. आणि या ठिकाणी परमेश्वराने काय केलं माहित आहे? वाचूया गणना 13 आणि 32 आणि 33 वचन. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते, जो देश ते हेरून आले होते, त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. तिथं या ठिकाणी पाहतो की 12 हेरे. किती 12 हेरे म्हणजे 12 जणांना परमेश्वराने कनान देशामध्ये पाठवलं. कुठं पाठवलं? कनान देशामध्ये पाठवलं. आणि 12 जणांनी जाऊन त्यांनी त्या ठिकाणी त्या देशाला बघितलं. आणि त्या 12 मधनं जे मगाशी म्हटलं 10 हेरे हे नकारात्मक किंवा नकारात्मक अविश्वासाच्या गोष्टी, देवाच्या वचनावरच्या अविश्वासाच्या गोष्टी बोलू लागले. येऊन त्यांनी पाहिलं खरं दुधामधाचा देश आहे, त्यांनी पाहिलं समृद्धीचा देश आहे, आशीर्वादित देश आहे. देवाने जो देश देण्याचं ठरवलंय तो एकदम चांगला आहे. सगळं फळाच्या बाबतीत चांगला आहे, नाही का, हिरवगार आहे, सगळं काही चांगलं आहे. पण 12 हेऱ्यांपैकी आम्ही पाहतो की 32 वचन वाचा. त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते, जे देश ते हेरून आले होते, त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली.
काय दिली बातमी? ते म्हणाले त्या देशाबद्दल त्यांनी अनिष्टाची बातमी दिली, नकारात्मक गोष्टी बोलले. बघा, अनेक लोक असे असतात की काही असे लोक क्राऊड असतो की ते नेहमी नकारात्मक बोलतात, ते नेहमी वाईट बातमी देतात. चांगली बातमी पण असते पण ते देत नाही चांगली, पण नकारात्मक किंवा वाईट बातमी द्यायला ते पुढे असतात, नेहमी वाईट बातमी द्यायला पुढे असतात. आणि त्यामुळे काय होतं की माणूस जो त्याचा ऐकतो त्यावेळेस ऐकल्यामुळं आशीर्वादापासून तो वंचित होऊन जातो, आशीर्वादापासून तो दूर होतो. म्हणजे 10 वेळांनी वाईट बातमी दिली. चांगली बातमी होती का तिथं? होती, चांगली बातमी होती, पण त्यांनी दिली. तिथं 32 वचनामध्ये म्हटलेलं आहे की त्यांनी लोकांना अनिष्ट बातमी दिली. कुठली बातमी दिली? अनिष्टाची बातमी, वाईट बातमी दिली. पण माझ्या प्रियांनो, तुम्ही आशीर्वादित लोक आहात, आशीर्वाद तुमच्या पुढे आहेत, आशीर्वाद तुमच्या मागे आहेत. आणि लक्षात घ्या, सर्व बाजूनी तुम्ही येशूच्या नावात आशीर्वादित आहात. आशीर्वादासाठी तुम्हाला देवाने बोलवलंय आणि म्हणून तुम्हाला चांगली बातमी देणारच व्हायचं आहे. हालेलुया म्हणा. कुणीतरी विचारलं कसं चाललंय, लगे वाईट बातमी देऊ नका, पहिलं चांगली बातमी सांगा. प्रेज लॉर्ड. काही लोक बातमी ऐकायलाच असतात, पण बातमी सांगणाऱ्यांनी पण चांगली बातमी सांगितली पाहिजे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. पण या ठिकाणी विश्वास वचनावर, त्याच्या अभिवचनावर असणं गरजेचं आहे. पण या 12 पैकी 10 येण्यांनी काय केलं? लक्षात घ्या, देवाच्या वचनावर अविश्वास दर्शवला. माझं त्या ठिकाणी पुढे काय म्हटलेलं आहे? कंटिन्यू. ते म्हणाले जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो, तो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो, तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणार आहे. तो तिथील रहिवाशांना काय करून टाकणार आहे? ग्रासून टाकणार आहे. आता इथं देव खरा का ते खरे? मला हे तुझ्या बुद्धीचा वापर करू नको, तुझं डोकं चालू नको. आता हे गेले, त्यांनी डोकं चालवायला सुरू केलं. तिथं रहिवाशांना काय होणार आहे? ग्रासून टाकणार आहे. आपण गेलो तर तिथं आपण ग्रासून जाणार आहे. खूप बेकार आहे तिथं गेल्यावर. हालेलुया. पुढे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाळ आहेत. तिथे पाहिलेले लोक काय पाहिले? खूप धिप्पाळ आहे. पुढं तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यातील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो. कशासारखे दिसलो? टोळासारखे दिसलो. आणि त्यांनाही तसेच वाचलो. आणि त्यांनाही कसे वाचलो? तसेच वाचलो. आम्ही छोटे आहोत त्यांच्या पुढं, आम्ही गरीब आहोत त्यांच्या पुढं, आमची लायकी नाही. आम्ही असंच बोलतो कधी कधी. एखादा माणूस मोठा दिसला, मोठे पैसेवाले, आम्ही काय गरीब, त्यांची लायकी आम्ही कसं काय, त्यांच्यावर आमची लायकी नाही हो. देवाच्या लेकरांनी असं नाही म्हणायचं. किती जरी मोठा व्यक्ती तुमच्या पुढे दिसला तरी तिथं तुम्ही म्हणायचं, मी आशीर्वादित आहे. हालेलुया. मी आशीर्वादित आहे. माझ्याकडे जे माझं जीवन, माझं परिवार, माझे काय आशीर्वाद आहे. पण ते काय करू लागले? आम्ही काय त्यांच्या पुढं कसं आहे? आम्ही टोळासारखे आहे. लय मोठे दिप्पाड आहे. वाईट बातमी, नकारात्मक गोष्टी, त्यांचा भाग, या 10 हेऱ्यांचा भाग काय, या 10 हेऱ्यांची त्यांचा जिम्मेदारी काय, त्यांची जबाबदारी काय? चांगली बातमी देणं गरजेचं होतं. पण 10 पैकी दोघांनी चांगली बातमी दिली. 10 पैकी. बघा त्या ठिकाणी 14वा अध्याय पहिलं वचन वाचा, काय म्हटलेलं आहे? तेव्हा सर्व मंडळीने गळा काढून विलाप केला आणि लोक रात्रभर रडले. कुणामुळे रडले? वाईट बातमी देण्यामुळे. 10 जणांची बातमी त्यांना काय वाटली? खरी वाटली. माणसाला खोटं खरं वाटतं. माणसाला काय वाटतं? मागच्या वेळेस मी म्हटलं ना, खरा सिक्का खरं राहिलं कसं वाचतं? खणखणीत वाचतं. आणि खोटं धब्बत म्हणून आहे ना. पण जगात काय? खोटं खणखणीत खरं वाटतं त्यांना, आणि खरं काय वाटतं? हालेलुया. मग यांना खरं वाटली ती बातमी आणि ते रडू लागले, कुरकुर करू लागले. काय करू लागले? ते कुरकुर करू लागले. सर्व मंडळी त्यांना म्हणाले की आम्ही मिस्र देशात मेलो असतो तर बरे झाले असते. हालेलुया. मग या ठिकाणी पुढे आपल्याला पाहायला मिळतं 7वं वचन वाचूया. 7वं वचन 5 वचनापासून पुढे वाचूया. तेव्हा मोशे व आरोन तेथे जमलेल्या इस्रायलांच्या सर्व मंडळी समोर पालथे पडले. पुढे. आणि देश हेरून आलेल्यांपैकी नूनाचा मुलगा यहोशुवा व यफुनेचा मुलगा कालेब, हे दोघे कपडे फाडून मंडळी समोर गेले आणि त्यांनी सांगू लागले बातमी. वाचूया.
म्हणाले चौकडे फिरून आम्ही जो देश हेरून आलो तो अतिशय उत्तम आहे. बघा कुणाचं तर खरं म्हणणार. 10 जण म्हणतात तो देश ग्रासून टाकणार आहे. माझ्या प्रियांनो, देवाला त्यांना तुम्हाला सुद्धा उत्तम आशीर्वाद द्यायचे आहेत, अजून आशीर्वाद द्यायचे आहेत. जे तुम्ही अजून मिळवले त्याच्यापेक्षा डबल 100 पटीने तुम्हाला अजून द्यायचं आहे. हालेलुया. तुमच्या कामात, तुमच्या बिझनेस मध्ये, तुमच्या नोकरीमध्ये, तुमच्या परिवारामध्ये, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्यासाठी परमेश्वराकडे भरपूर आहे आणि तुम्हाला भरपूर देवाला द्यायचं आहे. पण तुम्हाला विश्वास ठेवायचा वचनावर. हालेलुया. देवाच्या वचनावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. तुमचं मन काय सांगतं, जगातली बातमी काय सांगते, जगातली न्यूज काय सांगते, त्याच्यावर तुमचा विश्वास नाही. देवाच्या वचनावर तुमचा विश्वास पाहिजे. हालेलुया. मग या ठिकाणी ते पालते पण म्हणाले अतिशय तो देश काय आहे, उत्तम आहे. पुढं परमेश्वर आमच्यावर प्रसन्न असला तर तो दुधामधाचे प्रवाह वाहणाऱ्या देशात आम्हाला नेईल आणि तो देश आम्हाला देईल. कसा देश आहे तो म्हणाले, दुधामधाचा देश आहे. देव आपल्यावर प्रसन्न असल्यावर तिथं आम्हाला नेणार परमेश्वर आणि तो दुधामधाचा देश आम्हाला देणार. हे दोघं म्हणत आहेत आणि 10 जण म्हणतायत अतिशय त्या देशात आम्ही गेल्यावर आमचं वाईट होईल. परमेश्वर त्यांना मिस्र देशातून काढलं, त्यांना वाळवंटाचा देश द्यायला काढले का परमेश्वराने? त्यांना घरासून टाकण्यासाठी देवाने काढले का? नाही, त्यांना आशीर्वाद देण्यासाठी. म्हणून तुम्हाला मला सांगायचं आहे, आशीर्वाद मिळवण्यात आमचा एक भाग असला पाहिजे, ती म्हणजे वचनावर विश्वास ठेवणे. काय ठेवणे? प्रेज द लॉर्ड. हालेलुया बोला. हालेलुया. सगळे बोला प्रेज द लॉर्ड. आवाज काढून हालेलुया. या वचनावर विश्वास ठेवणारी म्हणतील हालेलुया. मोठ्याने म्हणतील हालेलुया म्हणतील. प्रेज द लॉर्ड. आणि लक्षात घ्या, वचनावर विश्वास. कशावर विश्वास? आता दुसरं एक महत्वाचं तुम्हाला सांगतो की आशीर्वाद मिळवण्याचा आमचा भाग महत्वाचं. मलाकी 3 आणि 10 वचन वाचूया. सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. सगळा दशमांश कुठं आणा? भांडारात आणा. हा, म्हणजे मी आकाश कपाटे. आता पुढं तिथं मी असं केलंय बरं का, की जर देव म्हणतो की तुम्ही सगळा दशमांश माझ्या मंदिरात, परमेश्वर म्हणतो की सगळा दशमांश तुम्ही माझ्या भांडारात आणा. मग पुढे शब्द काय वापरलाय? म्हणजे. म्हणा म्हणजे. हालेलुया. आहे की नाही? म्हणजे पुढं देव म्हणतो की पहिलं तुम्ही सगळा दशमांश माझ्या भांडारात आणा. की जर विश्वास ठेवतात या वचनावर? नाही पास्टर, हे वचन सोडून त्याच्या सगळ्यावर विश्वास ठेवतो. हे सोडून आहे ना पास्टर, बाकी सगळ्यावर विश्वास आहे माझा. आशीर्वाद पाहिजे ना. हालेलुया. जर तुम्हाला 10,000 रुपये देव देतो, 10,000ची नोकरी दिली देवाने, 10,000 पगार दिलाय, तर पहिलं 10,000 हातात आले. जर तुमचा विश्वास देवावर आहे, जर तुम्हाला आशीर्वाद पाहिजे, तर तुम्ही त्यातनं पहिलं काय काढणार? 1,000 रुपये काढणार. काय काढणार? दशमांश. हा, 10,000चा 1,000 काढणार. पण 1,00,000 केल्यावर पगार 1 शून्य कमी करावं. हालेलुया. 10,000 असल्यावर 1,000 रुपये दिन देवा. 1,000 रुपये. मग देव म्हणणार, अरे ह्याला 1,00,000चं प्रमोशन देतो मी, 1,00,000 रुपये देणार पगार. किती? 1,00,000ची किती झाली? 10,000. पण त्यातला आम्ही काय करतो? 1 शून्य आमच्या बुद्धीनं कमी करतो. देव म्हणणार, ह्याला माझ्याकडनं कमी पाहिजे, 1 शून्यनं कमी केला, मी बी 1 शून्य कमी करतो. हालेलुया बोल. हालेलुया. मला सर तुम्ही शून्य कमी करू शकता, देव बी शून्य कमी करणार. हालेलुया बोला की प्रेज द लॉर्ड. म्हणजे आम्ही देताना विश्वास इथं दाखवण्यापेक्षा अविश्वास दाखवतो. काही लोक देताना काय करतात? पगाराला दशमांश शेवट काढतात. दशमांश काय करतात? पहिलं हे खर्च आहे, पहिलं हप्ता आहे, पहिलं बँकेचं आहे, पहिलं असं आहे, पहिलं खायचं आहे, पहिलं आज हॉटेलला पार्टीला जायचं आहे, हा पार्टीला जायचं आहे. हालेलुया. सगळं काढतात. मग राहतो काय? दशमांश. उद्या रविवार आहे, 0 कमी करा. 1,000चं 0 कमी करा, किती राहते?
100 दिवस. मग देव म्हणणार पुढच्या वेळेस मी 0 कमी करतो. हालेलुया, हालेलुया, है ना. अशा प्रकारे देण्यामध्ये माग, पण पहिलं आमची जबाबदारी काय? विश्वास आहे. देवाने हातात दिलंय तर आमचा विश्वास या वचनावर असला पाहिजे की मला 1000 नाही का 10,000 दिले, मला 50 दिले, पहिलं दशमांश साईडला काढायचा. मग माझा आशीर्वाद देवाचा बघा. तुमच्या पाठीमागे जे आशीर्वाद आहे ते आशीर्वाद पाठीमागे असाय, तुम्ही इथं आहे, आशीर्वाद काय करणार? ज्यावेळेस तुम्ही देता भांडारात ते आशीर्वाद तुम्हाला येऊन तुमच्या पुढे तुम्हाला आशीर्वादित करतात. हालेलुया. ओव्हरटेक करणार तुम्हाला आशीर्वाद. तुम्हाला काय करणार? ओव्हरटेक करणार तुम्हाला. का? की तुम्ही वचनावर विश्वास ठेवलाय. हालेलुया, हालेलुया. मंडळी, तुमचे आर्थिकतेचे आशीर्वाद ह्या वचनावर विश्वास ठेवण्यावर अवलंबून आहेत. लक्षात घ्या. तुमचा भाग आहे पहिलं की तुम्हाला जर आर्थिक आशीर्वाद पाहिजे, तुमच्या बिझनेसमध्ये लाखोचा तुमचा बिझनेस करोडोमध्ये जर तुम्हाला बदलायचा आहे, करोडोचा तुमचा व्हायला पाहिजे, तर पहिलं जे हातात येईल ते आशीर्वादित होण्यासाठी 10% परमेश्वराला जे आहे ते काढून टाका, नाही का, आणा, टाका, आणि मग तुमचे आशीर्वाद तुम्ही पुढे बघाल. भगवाचा त्या ठिकाणी काय म्हटलंय? सेनाधीश परमेश्वर म्हणतो, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून, माझ्या मंदिरात अन्न असावे म्हणून सगळा दशमांश तुम्ही भांडारात आणा. सगळा दशमांश तुम्ही माझ्या भांडारात आणा. म्हणजे मी आकाश कपाटे उघडून, आकाश कपाटे उघडून जागा पुरणार नाही एवढ्या आशीर्वादांचा. म्हणजे काय करेल परमेश्वर? आकाश कपाटे उघडून, दुसरा नंबर, जागा पुरणार नाही एवढा आशीर्वादाचा तुमच्यावर पाऊस करतो की नाही याविषयी माझी परिस्थिती पहा. आमेन, हालेलुया. कशाचा पाऊस परमेश्वर म्हणतो? आशीर्वादाचा वर्षाव म्हणतो. जर म्हणजे तुम्ही जर नाही का, म्हणजे तुम्ही जर माझा दशमांश तुम्ही माझ्या भांड्यात आणाल तर मी तुमच्या साठी आकाश कपाटे उघडीन, तुम्हाला जागा पुरणार नाही एवढे आशीर्वादाचा वर्षाव तुमच्यावर करतो का नाही याचा तुम्ही नाही का प्रचिती पहा. हालेलुया म्हणा. दुसरं दशमांश होता अशी वेगळ्या प्रकारे. पहिलं दशमांश काढत नाही. पहिलं सगळं हप्ता, अंक, कपडे, मेकअप हे ते, राहिले 10,000 रुपये. लाख रुपये पगार, 90,000 खर्च झाला. हा, हे सगळं झाला. हा देवा, या 10,000तला 1,000 रुपये तुझा दशमांश. देव म्हणणार एवढा येडा आहे का? लाख रुपये पगार देतोय तुला, किती सगळं खर्च करून राहिलेल्या पैशाचा काय करतोय? दशमांश. हुशारी, मी बी हुशारी करतो त्याला म्हणा. हुशार पण नका करू जास्त देव. मग देव बी लई हुशार आहे. देव की जर म्हणतात देव हुशार आहे, वेडा आहे का देव? अहो वेडा नाही परमेश्वर आमचा, सगळं समजतो. हालेलुया, प्रेज लॉर्ड. हृदयातल्या एक गोष्टी समजतो, हृदयातल्या सगळ्या गोष्टी एक समजतो. जर तुमचा देवावर खरा विश्वास आहे, बायबल सांगतं जर तू माझं वचन काळजीपूर्वक पाळशील तर तुझ्याकडं तुला येऊन आशीर्वाद गाठतील तुला. पण माझं वचन काळजीपूर्वक पाळशील तरच. आज आपल्या मंडळीतल्या लोकांचा बिझनेस सगळ्या आर्थिक स्थिती वाढायला पाहिजे तर मंडळीतल्या लोकांनी या वचनावर, बायबलवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. हालेलुया म्हणा, बोला ना हालेलुया. प्रेज लॉर्ड. तिथं मीटिंग मध्ये एक व्यक्ती, बिझनेसमॅन व्यक्ती आला आणि तो सांगत होता की अजून एक मी मध्ये ग्रुपवर टाकलं होतं कोलगेट. हे कोलगेट कशावरून पडलं? ते आडनावाचा माणूस कोलगेट आहे, त्यांचं नाव आडनाव आहे कोलगेट. वडिलांचा बिझनेस खालावला चालला म्हणून तो एका इतर देशामध्ये गेला, आय थिंक जर्मनीमध्ये जाऊन तो तिथं काम करू लागला. काही दिवस उपाशी त्याने रस्त्यावर काढले कोलगेट या माणसाने. आणि तिथं एक व्यक्ती प्रवासात भेटला होता, म्हणला की तू चर्चला जा, एका ठिकाणी चर्च मध्ये प्रार्थना कर. आणि तो गेला, चर्च मध्ये प्रार्थना केली आणि तिथं देवाबरोबर त्यांनी करार केला. देवाबरोबर करार केला, वचन त्याने ऐकलं, देवा जे काय मला काम देशील, नोकरी देशील, त्यानंतर पहिला दशमांश तुझा मी साईडला काढेन. आणि मग त्याला कसं कंपनीमध्ये काम भेटलं, त्याला टॅलेंट होतं, त्या कंपनीमध्ये तो वाढत वाढत गेला आणि पहिला पगार आला. आणि त्यांनी त्यातला पहिला पगारातला दशमांश त्यांनी काय केला? चर्चमध्ये जाऊन दिला.
नंतर असा हळूहळू त्या कंपनीचा 50% मालक झाला. त्याच कंपनीचा काय झाला, साबण बनवू लागली ती कंपनी. हळूहळू त्या पूर्ण कंपनीचाच मालक झाला. पण त्याच्या आयुष्यात त्यांनी तो नियम चुकला नाही. जो काही देव त्याला नाही का आशीर्वाद देतो, त्यातला 10वा भाग तो काढून चर्चमध्ये देऊ लागला. नंतर ही कोलगेट कंपनी काढली त्यांनी. म्हणजे पुढचं मी वाचलं नाही, मला टाइम नव्हता. भरपूर लिस्ट होती ती, वाचन करत होतो मी. आणि कोलगेट ही सगळ्या जगात कोलगेट फेमस आहे. कशामुळे फेमस आहे? ज्यावेळेस देवासाठी तो 10वा भाग देऊ लागला, देवाने जगात त्याची कोलगेट कंपनी फेमस करून टाकली. किती कोलगेट, किती जरी ब्रश नाही का दात घासायच्या गोष्टी आल्या, पण कोलगेट कमी झालं का? माणूस कोलगेटच घेत. बघा आता ही गोष्ट. परत त्यांनी 10% किती भाग, 90% देऊ लागला. आम्ही 10% विश्वासाने द्यायला पाहिजे. आम्ही प्रेज लॉर्ड. 90% देण्यासाठी पोचण्यासाठी पहिलं 10%ची सुरुवात करा. पहिली पायरी 10%ची आहे. हालेलुया. आम्ही विश्वास ठेवणार. मग ते एक ब्रदर होते, ते आले आणि त्यांना थोडं साक्ष सांगायला टाइम देतो आणि साक्ष सांगत होते. आणि ते म्हणाले की मला नाही का देव करोड नाही का सुरुवातीला जे काय देत होता, माझी त्यांच्या आईने त्यांना शिकवलं की जे काय परमेश्वर देतो त्यातला पहिलं भाग काय करायचं बाळा, काढून ठेवायचं. मग त्यावेळेस ते खेड्यात असताना त्यांनी कुठली सुरुवात काम करताना, पुण्यामध्ये भाड्यानं राहताना त्यांनी पहिलं काय करू लागले, भाग त्यांनी काय करले, साईडला काढू लागले. आणि असं करता करता त्यांनी म्हटले की हा नियम मी चुकत नाही. आणि गेल्या वर्षी त्यांना देवानी त्यांच्या कंपनीला, त्यांच्या बिझनेसला किती बरकत दिली माहिती आहे? किती करोड कमवले त्यांनी. मी म्हटलं, मला विचारलं पास्टर किती करोड असावे? मी म्हटलं 10 करोड कमवले असेल तुम्ही. ते म्हणाले 50 करोड रुपये परमेश्वराने त्यांना आशीर्वाद दिला. वर्षात किती कमवले? किती कमवले? त्यांनी मला एकच, आम्ही चहा पाणी करताना एकच म्हटले. मी ते म्हणाले की मला वचनाला चुकवायचं नाही, वचनावर विश्वास ठेवायचा. प्रेज लॉर्ड. आशीर्वाद देणारा देव समर्थ आहे. म्हणून म्हटलं की नाही, मला देवाने वचन दिलं हे शिकवण्यासाठी. प्रेज लॉर्ड. हालेलुया. की म्हटलं की आम्ही जर खरंच त्या वचनावर विश्वास गांभीर्याने विश्वास ठेवून जर आम्ही केलं तर आमचा देव बी आम्हाला करोडोमध्ये आशीर्वाद द्यायला समर्थ आहे. आम्ही का आम्ही मात्र कसं देतो? 1 लाख पगार आला का मजा बिजा पार्ट्या बिलट्या. देवाला देताना इकडं हात घालत, इकडं हात घालतो. आणि हॉटेलमध्ये गेल्यावर, कारण चर्चला येताना काय काय तुम्ही नाही बरं का, तुम्ही चांगले आपली मंडळी आशीर्वादित आहे. पण काय काय म्हणतात की ते चर्चला येताना बारीक नोट ह्या खिशात ठेवून लक्षात ठेवतात. आणि मोठ्या नोटा कुठल्या खिशात आहे? बारीक नोट इकडे आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. लय हुशार पण करतात म्हणून, पण आपली मंडळी आशीर्वाद देते आपली मंडळी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. म्हणजे नोटा कुठे ठेवल्या ती बी त्यांना माहित असतं, कुठली नोट एकदम बारीक आहे. असं असं मी देतो, लिहा बारीक देतो. हालेलुया. विश्वास आहे तुमचा वचनावर देवाच्या? मला की 3:10 विश्वास आहे? किती जणांचा विश्वास आहे मला की 3:10? देवावर विश्वास आहे तर वचनावर विश्वास पाहिजे. आमेन का? हालेलुया. मी येशूच्या नावात भविष्यवाणी करतो, जर या वचनावर विश्वास आहे तुमचा 1 रुपया परमेश्वर व्यर्थ जाऊ देणार नाही. तुमचा 1 रुपया दवाखान्याच्या मेडिसिन जाऊ देणार नाही. का? कारण देवाचा आकाश कपाट तुमच्या कामावर आशीर्वाद असणार आहे. वर्ष वाचणार आहे तुमच्या जागेवर, तुमच्या घरावर, तुमच्या बिझनेसवर, तुमच्या पगारावर, तुमच्या कामावर, तुमच्या सगळ्या गोष्टीवर आशीर्वाद असणार आहे. हालेलुया. मला दशमांश आणून भांडरात टाकायला नाही, मी जीवन देतो. दशमांशाला जीवन देतो. पास्टर मात्र आयुष करते, जीवन देतो. जीवन द्यायला लावलं, दशमांश द्यायला लावलं. मी गरीबाला देतो. गरीबाचं दान वेगळं आहे. दशमांश म्हणजे दशमांश भांडरात आहे. पण काय काय लय हुशार असतात. मी काहीतरी जीवन देतो पास्टर, मीटिंग आली की जीवन देतो. देव म्हणतो लय हुशार आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. किलोचा विश्वास आहे वचनावर. का 10 प्रमाणे लय बेकार होईल पास. 10% दिल्यावर मग चालू कसं घर मी?
बँकेत टाकल्यानंतर ना 10,000 टाकले, 20,000 मागू शकता का तुम्ही बँकेत? बँकेमध्ये येणार का? 10 टाकले तर मी 20,000 मागतो काय? हालेलुया, है की नाही? 10,000चं मला 20% पाहिजे, व्याज 20% कुठं देणार तुला? 10,000चं जे काय 5-6% तेवढं देणार तुला. पण देव म्हणतो तुम्ही जर 10% द्या, मी तुम्हाला 100% देणार परमेश्वर. आमेन का सगळेजण? की ज्यांचा विश्वास आहे मी जर 10% देवाला दिले तर देव मला 100% मागं देणार आहे. बँक तर 17-18-10% देते, पण आमचा देव त्याच्या बँकेतनं 100% पाठवतो परमेश्वर. आजपासून विश्वास ठेवा वचनावर. आमेन. आजपासून वचनावर विश्वास ठेवा आणि वचन जे सांगतं त्या प्रथम पहिलं आल्या देवाचं साईटला काढा आणि मग माझा देवाचा आशीर्वाद बघा. दुष्काळ सुद्धा कमी पडू देणार नाही परमेश्वर. आमेन का? दुष्काळ सुद्धा काय होणार नाही, कमी पडणार नाही. आमेन का चर्च? एक वचन काढूया, नीतिसूत्र 3 अध्याय 9 आणि 10 वचन. नीतिसूत्र 3 अध्याय आणि 9 आणि 10 वचन. तो आपल्या द्रव्याने सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा काय कर? सन्मान कर. बघा, तो आदर आहे, सन्मान आहे. ज्यावेळेस आम्ही आमचा पैसा देवाला ज्यावेळेस साईडला काढतो, दशमास ज्यावेळेस जे काय आम्हाला परमेश्वर देतो त्या प्रत्येक प्रथम ते साईडला काढून प्रथम देवाला. कुणाला? झाड आले आंब्याचं, पहिला आंबा कुणाकडं? देवाकडं. कोंबडी घेतली, पहिला अंड कुणाकडं? देवाकडं. हालेलुया. शेळीला 2 बोकड झाले, 1 बोकड झालं, कुणाकडं? देवाकडं. गव्हाचे 10 पोते आले, पहिलं पोतं कुणाकडं? तू आपल्या द्रव्याने आपल्या उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा काय कर? इथं पुढं काय म्हटलं? पुढं इथं पण म्हणजे म्हटले, इथं पण काय म्हटले? म्हणजे तुझी कोठारे समृद्धी. मग तुझे कोठारे काय भरतील? बँक बॅलन्सच वाढणार मास्टर. बँकेत पैसे साठना का? हॉटेलवर जायला 1000 रुपयाची भाजी काही नाही, देवाकडे द्यायचं म्हणलं तर 10 रुपये कुठे आहेत? हॉटेलवर पळा, एकच भाजी, अजून एक घेऊन थांब. चिकन हाफ तंदुरी, फुल तंदुरी घे ना. तिथं पैसे नसतात असं नाही, पैसे असतात. हालेलुया. म्हणा चला, देवाला कळतं, म्हणा देवाला कळतं. 10ची नोट देताना देवाला कळतं त्याला हॉटेलमध्ये जायला 1000 रुपये आणि दशमास द्यायला 0 कमी करतो. काय करतो? लय 0 करतो, कमी करतो. मंदिरात म्हणतात कधी कधी 0 कमी करतो, कधी कधी 10 देताना $5 टाकतो मंदिरात. देव आदळ नाही, देव बघतो. हालेलुया म्हणा, हालेलुया म्हणा. म्हणून कधी कधी इथं डबा नाही केला आपण, कधी नाही का कपडाच आहे ना डब्यात, ती आमच्या इंदापूरला डबा आहे, तिथं असं टाकला खळलं कधी वाजतं. हालेलुया, हालेलुया. मग एकदा मी म्हटलं तर खळ कधी वाजता तर माणसं हुशार झाली, 5चा बंदा नाही 5ची नोट चालत टाकली. हालेलुया. मग ती मी म्हटलं ना खळलं वाजलं का समजून घ्यायचं खळलं. प्रेज लॉर्ड. मग इथं वाजत नाही, तो कापडाच आहे ना. प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. देव 10चे 1 लाख द्यायला तयार आहे, 1 लाखाचे 5 लाख द्यायला तयार आहे. पण तुमचे डोळे फिरले नाही पाहिजे. एवढं लयच होतंय, लयच होतंय. हालेलुया. देवाकडे घेताना लय होतंय असं म्हणत नाही आपण, देवाकडे म्हणतो अजून दे देवा. देवाकडे आहेत भरपूर, देवाकडे भरपूर पाऊस आहे. आमेन. भरपूर पाऊस आहे. तर काय म्हणतो देवाकडे? कुठला पाऊस आहे? एवढा पाऊस आहे म्हणजे तुझे कोठारे समृद्धीने भरतील, तुझी कुंडे नव्या द्राक्षारसाने भरून भरून वाहतील. कधी वाहणार वाहतं पाणी? सांगा बरं. नद्या आणि वडे कधी वाहतात? जास्त पाऊस झाल्यावरच वाहतात ना. आशीर्वाद जास्त आल्यानंतरच तुमचे कणकुंडे भरून वाहणार, तुमचं नाही का कुटुंब भरून आशीर्वाद वाहणार. जर वाहणार असेल तर या वचनावर विश्वास ठेवा. किती जणांना अविश्वास आहे वचनावर? सांगा. विश्वास आहे नक्की? हालेलुया. विश्वास आहे नक्की नीतिसूत्रावर?
विश्वास, वचनावर विश्वास ठेवला पाहिजे. आमचा आशीर्वाद मिळवण्याचा भाग हाच आहे की वचनावर विश्वास ठेवण्यामध्ये आम्ही मागे नाही सरलं पाहिजे. अनेक वेळा वचन पालन करण्यावरनं अनेक वेळा काय येतं की परीक्षा होती, कदाचित आमचं टेन्शन येतं किंवा काय करू काय नाही होऊ शकतं. पण आम्हाला वचन बायबल इशूने काय म्हटलं, पेरणी करायचं गेला माणूस रस्त्यावर पडलं. काय कशावर पडलं? रस्त्यावर. आणि काही खडकाळ जमिनीत पेडलं. त्याच्याबद्दल काय लिहिले प्रभूंनी की पहिल्यावर असलेले की ते वचन त्याच्यामध्ये जाऊ नये म्हणून सैतान त्याचं वचन काय करतो, चुरून नेतो. दुसरं खडकाळ जमिनीत असं आहे की ते जातं मुळवतं, पण ऊन वगैरे आल्यामुळं तो टिकाव धरत नाही. काय करत नाही? अशा प्रसंगामध्ये कधी कधी आम्ही ज्यावेळेस वचनावर विश्वास ठेवला जातो ना, असा प्रसंग येतो की अरे मी जर देवाला दिलं, मी जर देवाची आज्ञा पालन केली तरी तर असं होईल. पण आम्हाला पहिला निर्णय काय करायचा आहे, देवाकडे काढायचा आहे आणि देवाला समर्पण करायचं आहे आणि देव पुढचे चमत्कार पाहायचा आहे. हालेलुया. या इस्रायल लोकांनी 40 वर्ष रानात भटकले. त्याचं कारण काय? त्यांनी वचनावर नेहमी कधी काय ठेवला, अविश्वास ठेवला. 12 मधले 2 म्हणतात की चांगला देश आहे, पण 10 जण म्हणतात की नाही. आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे ते नाश झाले रानामध्ये. पण जे दुसरे जण आहेत जे विश्वास ठेवले ते उत्तम देशात गेले, आशीर्वादित देशात गेले. मला म्हणायचं काय की जे विश्वास ठेवतील ते उत्तम आशीर्वादित देशामध्ये पुढे चालणार, उत्तम ते प्राप्त करणार. आणि जे विश्वास ठेवणार नाही ते तिथंच गोल फिरणार. त्यांची गाडी कुठं? वर्ष गेलं पण तिथंच. आर्थिक स्थिती तशीच, गाडी तीच, लुना तीच. हालेलुया. प्रेज लॉर्ड. बोलण्याची नाही का कुरकुरपणा तीच. ते बदलू शकत नाही, सुधरू शकत नाही. प्रेज लॉर्ड बोलतात. बायबलमध्ये अब्रामासारखं विश्वास ठेवणारे वा कशीच कोणासारखं. 22 अध्यायाकडे येऊया आपण. कुणाकडे कुठं येऊया? अब्राम उत्पत्तीचा अध्याय 22 अध्याय 16 आणि 18 वचन वाचूया. परमेश्वर म्हणतो मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो की तू हे कृत्य केलेस. आपल्या मुलाला आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. काय झालं पुढे घटना घरी जाऊन वाचा. पण थोडक्यात सांगतो. देवाने एकदा दर्शन दिलं अब्रामाला. देव म्हणला, अब्रामा अमुक या ठिकाणी डोंगरावर, हालेलुया, अमुक ठिकाणी डोंगरावर जाऊन आपल्या मुलाचं काय कर, मला बलिदान देऊन टाक, मला देऊन टाक मुलगा तुझा. आणि अब्राम पाटे उठून प्रिय मुलाला घेऊन मोऱ्या देशात जायला सांगितलं देवानी. त्या देशात जाऊन अब्रामाने आपल्या इसाकाला घेऊन 2 सेवक घेतले आणि 2 सेवकाला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी डोंगर बघितलं लांबून. आणि काय म्हटलं माहितीये, इथं थांब, आम्ही देवाची आराधना करून येतो. काय म्हणाला? इथं थांब, आम्ही देवाची काय करतो? देणं हा पण आराधना आहे. देणं पण काय आहे? ही पण आराधना आहे. सुगंध जातो देवाकडे. देवाला देणं म्हणजे आराधना आहे. अब्रामाने त्याला देवानी नाही का बकरे, बोकडं, बैल किंवा सोनं चांदी यावेळेस देवाने त्याला नाही मागितलं. तुझा एकुलता एक प्रिय म्हणजे 100 वर्षाचा असताना देवाने त्याला मुलगा दिला. किती? 100 वर्षाचा असताना. एवढ्या म्हातारा वयात आधाराची काठी. काय एवढ्या म्हाताऱ्यात काय होती अब्रामाची? अब्राम एवढ्या सगळ्या प्रॉपर्टीचा वारसदार कोण? मुलगा, एकुलता एक मुलगा. हालेलुया. है ना. म्हातारपणी बघणारा, सांभाळणारा. एवढं कमवले. मला सांगा, तुम्ही एवढं कमवले, तुम्ही अब्रामा ठिकाणी काय अब्रामाबद्दल देवाला काय किती सुंदर वाटलं. पण तुम्ही अब्रामाच्या ठिकाणी विचार करा, तुम्ही एवढं कमवले, एवढी प्रॉपर्टी आहे, एवढं सगळी सोनं चांदी, नोकर सगळे दास आहे आणि एकुलता एक मुलगा आहे. आणि देव म्हणतो की तुझा मुलगा देऊन काय कर, मला देऊन टाक. तिथं मोऱ्या देशात, तिथं डोंगराचा, तिथं माझी आराधना कर आणि बलिदान करूला कर. आपल्या मुलाचं तिथं विधीवर बलिदान कर. तुम्ही काय करताल? देवा तुझंच वाणी आहे का बाबा? देवा तुझाच आवाज आहे का? देवाने 3 लाख दिले तर 30,000 द्यायचं आहे. देव म्हणतो दशांश दे. देवा तुझाच आवाज आहे? पास्टरात शिकू द्या दशांश दे. देवा तूच बोलतोय ना का? कुठला खोटा संदेश बोलतोय?
हालेलुया. म्हणजे काय म्हटलं का डाऊट. पण अब्रामाने देवाच्या शब्दावर अविश्वास नाही ठेवला. आमेन म्हणता चर्च. हालेलुया. अब्रामाने विश्वास ठेवला. मुलगा घेतला. 2 सेवकांना म्हणतो इथंच थांबा, आम्ही जाऊन आराधना करून येतो. आपल्या मुलाला विधीवर असलं आणि आपल्या जो आधाराची काठी, प्रॉपर्टीचा वारसदार, सगळं काय म्हातारपणी कस्तर प्राप्त झालेला. देवाने म्हटलं होतं की या मुलाद्वारे आशीर्वाद तुला मी करीन. पण तोच अब्राम सुरा घेऊन आपल्या मुलाला नाही का बलिदान करायला हात वर उचलतो. आपल्या मुलाला काटा टोचला तरी कसं होतं की जर असं व्यक्ती आहे, मी सांगतो काटा घेऊन टोचून पोराला कसं वाटेल. टोच वाटेल. काय म्हणतात काळजाचा तुकडा एक मिळतो. कसा का असाला लाता मारतो पण काळजाचा तुकडा आहे. हो हालेलुया. नाही की नाही. प्रेज लॉर्ड. पण हा काय घ्यायला निघाला सुरा त्या विधीवर. पण अब्रामाला देवाचा आवाज आला, अब्रामा तुझा हात आवर, मी बघितलं तू मला भिवून सांगणारा व्यक्ती आहेस. आणि तो देव काय म्हणतो 22 अध्यायामध्ये इथं काय म्हणतो, परमेश्वराने स्वतःची शपथ घेऊन म्हटला. कुणाची शपथ? आता आपण कुणाची शपथ खातो बघा, गळ्या शपथ आहे की नाही. आपण इकडे बघा, आपण काय करतो कधी खरं सांगायला, गळ्या शपथ, देवा शपथ, माझ्या पोराची शपथ, ह्याची शपथ. देवाने कुणाची शपथ खायची? हालेलुया. देवाने स्वतः शपथ खाल्ली. मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो. देव म्हणाला, काय म्हणाला? मी स्वतःची शपथ घेऊन सांगतो, तू हे कृत्य केलेस. आपल्या मुलाला, आपल्या एकुलत्या एका मुलाला माझ्यापासून राखून ठेवले नाहीस. पुढे यास्तव मी तुला आशीर्वादित करीन, वृद्धी करून तुझी संतती आकाशातील तारे इतकी, समुद्राच्या वाळू इतकी असे करेन मी. हालेलुया. माझ्या प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही वचनावर विश्वास ठेवून करायला तयार होतो, आज्ञापालन करायला तयार होतो, त्याच वेळेस पुढं आम्हाला आशीर्वाद भेटतात. लक्षात घ्या. त्याच वेळेस आमची कम नाही का, चुनचुनपणा कमी होणार आहे, आर्थिक टंचाई कमी होणार आहे, कामातली टंचाई कमी होणार आहे आणि पगार सुद्धा परमेश्वर तुमचा वाढवणार आहे. लक्षात घ्या. आमेन का चर्च? हालेलुया. तुमची प्रत्येक प्रार्थना उत्तर मिळणार आहे. जर तुम्ही कंपनीत काम करताय, जर तुम्ही कुठं बिझनेस करताय, ज्या कंपनीसाठी बिझनेस करताय, जर तुम्ही प्रार्थना केली, जर तुम्ही अब्रामाप्रमाणे वचनावर विश्वास ठेवून ते कृत्य केलं, तसं नाही का, जे प्रथम देवाला, देव सर्वप्रथम. आमेन. आणि मग त्याच वेळेस देव काय करेल, त्या कंपनीच्या मालकाला बुद्धी देव देईल, म्हणल 15 आहे 30-30 हजार पगार करून टाक. हालेलुया. मला क्या आमेन. हालेलुया. बिझनेस चाललाय, लाखचं प्रॉफिट आहे, 10 लाख प्रॉफिट होईल असा बिझनेस कर. याचं ह्याला प्रॉफिट नाही का, टेंडर दे, हे दे. देव काही करू शकतो. देव काय म्हणला, तुझी गुरे ढोरे, तुझी प्रॉपर्टी, तुझी सगळी वृद्धी करेन, तुझ्या मुलाद्वारे तारे इतकी वाळू, काय म्हटलेला परमेश्वर, कशाची तारे इतकी, समुद्राच्या वाळू इतकी होईल असे मी करेन. ताऱ्या इतकी आणि समुद्राची वाळू कोण मोजू शकतं का? समुद्राची वाळू कोण मोजू शकतं का? जावा गोव्याला आणि एकदा मोजून दाखवा मला, एक बीच वरली जाऊ. एक बीच वरली वाळू गोळा करू शकता का? आज तशी सगळी जगातली जी प्रार्थना करणारे लोक आहेत त्यांना म्हटलेलं आहे अब्रामाची संतती. तुम्ही आणि मी कुठली कोणाची संतती आहोत? अब्रामाची. देवाने केलं का नाही? मोजता येत नाही एवढे लोक जगात देवाचे लोक आहेत आणि त्यांना अब्रामाची वारस म्हटलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? तू माझा शब्द ऐकला म्हणून, तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे तुझ्या संततीद्वारे आशीर्वादित होतील. पुढे असं म्हटलेलं आहे इथं, तुझी संतती आपल्या शत्रूची नगरे हस्तगत करील. आणि तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे काय करील? आशीर्वादित होतील. हे कृत्य केल्यामुळे अविश्वास नाही ठेवला त्याने, विश्वास ठेवला. कोण करू शकता एवढं? म्हणून देवाने काय म्हटलं माहिती आहे? मी अब्रामाचा देव आहे. कोणाचा देव आहे? का बरं म्हटलं? थोडं केलं त्यांनी. खरा वर्षीपर, खरा आराधना करणारा, आपल्या मुलास राखून न ठेवता विधीवर समर्पण करणारा अब्राम. हालेलुया. आम्हाला 1 लाख दिले का 10,000 काढताना 0 कमी करतो. लयच मोठं मन असं तर एकच करतो,
छोटं मन असेल तर 2 शून्य कमी करतो. आमलेच गरीब हृदय असेल तर सगळे मी करू शकतो. नाहीतर ती 2च तर 1 आणि 1 शून्य ठेवणार 10 रुपये नोट टाकणार. हालेलुया. आपल्या मंडळीला जर मोठा आशीर्वादित समृद्ध व्हायचा आहे, वचनावर विश्वास ठेवणारे व्हा. आमेन. कशावर व्हा? हा पहिला भाग आहे. पुढे आपण भाग पाहणार आहोत, पण हा पहिला भाग आहे. आशीर्वाद मिळवण्यात आमचा भाग कुठला आहे? वचन सांगतं म्हणून आम्हाला करायचं आहे. कोणी सांगतं म्हणून नाही, काय वचन सांगता आम्हाला ते कृत्य करायचं आहे. येशू म्हणाला, ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला. एखादी बहीण तुमच्या तुम्हाला तुम्ही नाही का तुम्ही पीठ मागायची, काय ती हो पीठ द्या हो. एक कशात देता तुम्ही पीठ? पातेल्यात देता? कशात देता? पातेलं छोटं पातेलं ना, मोठं देत नाही ना, छोटं असतं ते पातेलं बी लक्षात ठेवता, माझं पातेलं. हालेलुया. आणि मग ती पातेल्यात पीठ देता. मग काय काय बहिणी ज्या तुम्ही नाही बरं का बाहेरच्या, हालेलुया, मग काय काय बहिणी पीठ टाकतात, याचं मग दाबून दे, दाबून द्यायचं. ते का दाबून देणार आहे का? हालेलुया, हालेलुया. मग असं टाकणार आणि असंच गुळगुळ गुळगुळ असं शिग लावणार. बघा भरून दिले बरं का. मग ती मी चेक करणार अशी दाबून दिले कसं काय. हालेलुया. मग ती बी आज चुकून जर आहे ना, प्रेज लॉर्ड, ती पातेलं दुसरं दिलं, मनातलं मनात मी मोठं दिलं त्यानं बाकी सांगून दिलं. मग ती बी करणार पोकळ दिल तर ती बी असं म्हणणार. लय हुशार असतात माणसं. हालेलुया, हालेलुया. आणि मग ती देणार. कसं दिले? थोडंसं मी लांब दिलं होतं असं करून, हिनं कमीच दिलंय. प्रेज लॉर्ड. पुढच्या वर्षी येऊ दे, पुढच्या वेळेस येऊ दे, नाहीच म्हणून नाही. हालेलुया, आहे की नाही? प्रेज लॉर्ड. काय ना नाहीच म्हणणार नाही आहे. दिलेलं जाणीव आहे का? थोडं दाबून दिलं असतं काय झालं असतं. प्रेज लॉर्ड. ज्या मापाने तुम्ही द्याल त्याच मापाने तुम्हाला देण्यात येणार. शून्य कमी करून दिला की देव म्हणणार मी बी शून्य कमी करून देणार. पण जर तुम्ही चांगले शून्य दिले, मी बी चांगले शून्य पुढे लावून देणार. 1च्या पुढं 2 शून्य 100, अजून 1 शून्य वाढला 1000, अजून 1 शून्य वाढला 10,000, अजून 1 शून्य वाढला. शून्य वाढवायचं का नाही ते तुमच्यावर आहे. आमेन का? हालेलुया. विश्वास ठेवा. जर तुम्ही आई वडील किंवा आपण जे आता हे पाऊल उचललं विश्वासाचं, तुमचे लेकरं नोकरी करणारे नाही, करोडोचे बिझनेस करणारे होणार आहे. शिक्षण विश्वास ठेवू नका. आमेन जे विश्वास ठेवतात ना ते मोठ्याने आमेन म्हणणार. का तुमचे लेकरं नोकरीच करणारे व्हाल का? 20,000 द्या, पगाराची वाट बघा. देणारे परिवार, देणारी आई, देणारा वडील, त्यांचे लेकरं खाली नसतात, आशीर्वादित असतात. हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. आपण जे दिवस पाहिले काटकसरीचे ते आमच्या लेकरांना पाहू देणार नाही परमेश्वर. तयार आहे विश्वास ठेवायला? प्रेज लॉर्ड. कोठारे का कसे वाहतील तुमचे? भरून वाहतील. कोठारे कसे वाहतील? भरून वाहतील. भरून कसे वाहतील? आणि जे भरलं नाही कसं वाहणार? कधी नाही वाहणार. म्हणून आम्हाला विश्वास ठेवायचा आहे. आतापर्यंत जे देवाला आम्ही चुकला असेल कुठं, क्षमा मागायची. आता उठून उभं राहूया आणि क्षमा मागूया प्रभूला. हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. कीबोर्डचा आवाज वाढवा. थँक्यू जीसस. हालेलुया, 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 हालेलुया. धन्य
असेल, देवाचा सन्मान करण्यामध्ये, देवाच्या वचनावर विश्वास ठेवण्यामध्ये जर आम्ही कुठं मागं पडलं असेल, आज आम्ही पाहिलं की आशीर्वाद मिळवण्यात आमचा भाग, आमचं पहिलं भाग आहे, आमचं पहिलं देवासाठी पहिलं पाऊल उचलणं, देवाच्या वचनावर विश्वास ठेवणं, त्याच्या वचनाच्या प्रमाणे त्याच्या आज्ञेचं पालन करणं आणि त्याच्या वचनावर विश्वास ठेवून त्याची वचन सत्य त्याप्रमाणे करणं, मग देव आकाशाच्या पाठी उघडणार नाही म्हणाला, मी तुमच्या घरात जागा मावणार नाही एवढा आशीर्वाद देतो तुम्हाला, तुमची कोठारे समृद्धीने भरतील आणि वाहतील आशीर्वाद म्हणाला परमेश्वर. त्यावर वचनावर विश्वास ठेवा. आणि अब्राहामाने विश्वासाने काम केलं आणि देवाने त्याला आशीर्वादित केलं, देवा त्याला आशीर्वाद केलं. चला समर्पण करा, समर्पण करूया. हालेलुया. धन्यवाद परमेश्वर, तुझ्या नावाला आम्ही गौरव देतो, महिमा देतो प्रभू. प्रत्येकाला तू ब्लेस कर, प्रत्येकाची काळजी घे प्रभू, आम्ही तुझ्या नावाचा गौरव करतो प्रभू. हा आशीर्वाद मिळवण्यात जो आमचा भाग म्हणून आम्ही शिकत आहोत, तर प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद मिळावा, आर्थिकतेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी, कामावर बिझनेसवर आशीर्वाद मिळवण्यासाठी जे त्यांना तू देतोस त्यांनी प्रथम तुला तुझा दशमांश बाहेर बाजूला काढावा प्रभू. आणि आपल्या मंदिरात आपल्याला ती चर्च दिलेलं आहे जे तिथं भांडरात टाकावं प्रभू, तुझं गौरव करावं प्रभू आणि आशीर्वादाचा अनुभव यांनी घ्यावा प्रभू. येशूच्या नावात प्रार्थना करतो पिता. आमेन. आमेन. गॉड ब्लेस यू.